तुम्ही जर दुपारच्या वेळी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकावर गेलात तर कोल्हापुरात येणाऱ्या रेल्वेमधून परप्रांतीयांचा प्रचंड मोठा लोंढा येत असल्याचं सहज दिसून येईल। प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील शेकडो तरुण रोज कोल्हापुरात घुसखोरी करतायत। त्यामध्ये बिहारी, उत्तर प्रदेशीय आणि बंगाली तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे। गंभीर बाब म्हणजे या तरुणांच्या बरोबरीने काही बांगलादेशी तरुणही कोल्हापुरात घुसखोरी करत असल्याची चर्चा आहे। पण रेल्वे पोलीस किंवा कोल्हापूर पोलीस कुणाचीही साधी चौकशीही करत नाहीत। त्यामुळे रेल्वेतून कोल्हापुरात येणाऱ्या या परप्रांतीय तरुणांच्या लोंढ्याला कोण आवर घालणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। सकाळी 11:30 ते 11:15च्या दरम्यान कोल्हापुरात गोंदिया एक्सप्रेस येते। या गाडीतून दररोज 700 ते 800 परप्रांतीय तरुण कोल्हापुरात उतरतात। पाठीला सॅक, हातात एखादी बॅग किंवा बोचकं, डोक्यावर टोपी अशा वेशातील बहुतांश तरुण 16 ते 25 वयोगटातील आहेत। गेले 15 दिवस प्रचंड मोठ्या संख्येने परप्रांतीय तरुणांची कोल्हापुरात घुसखोरी होतीये, पण त्यांना विचारणारं कुणीच नाही। हे तरुण नेमके कुठून येतायत याबद्दल माहिती घेतली असता बहुतांश जण यूपी, बिहारी आणि बंगाली तरुण आहेत। काही जणांना हिंदी समजतं तर काही जण कसलंही प्रत्युत्तर देत नाहीत। रोजगाराच्या आशेनं यातील बहुसंख्य तरुण कोल्हापुरात येत असल्याचं समजतंय, पण त्याच्या आडून काही बांगलादेशी घुसखोर कोल्हापुरात येतायत का अशीही शंका आहे। दुसरीकडे मुंबईतील काही भागातून विस्थापित झालेले मुस्लिम तरुणही कोल्हापुरात येत असल्याची चर्चा आहे। पण गंभीर बाब म्हणजे रेल्वे पोलीस किंवा कोल्हापूर पोलीस या तरुणांची कसलीही चौकशी करत नाहीत किंवा त्यांना हटकतही नाहीत। त्यामुळे भविष्यात कोल्हापूरच्या गुन्हेगारीत वाढ झाली किंवा एखादी अघटित घटना घडली तर कोण कुणाला विचारणार? कायद्यानं कोणत्याही भारतीय नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा अधिकार आहे, पण सध्याच्या दहशतवादी कारवायांच्या जगात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी किमान परप्रांतीय तरुणांची खातरजमा होणं महत्त्वाचं आहे। कारण ही मंडळी येतायत कुठून, त्यांना कोण बोलावतंय, कोल्हापुरात कुठे राहणार, काय काम करणार, त्यांना कुणाचा आश्रय आहे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सध्याच्या काळात महत्त्वाची आहेत। त्यामुळं रोज कोल्हापुरात येणाऱ्या या तरुणांबद्दल प्रशासनाकडे तपशीलवार माहिती असणं आवश्यक आहे।